पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पण वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना हप्त्याचं वितरण केलं जाईल आणि आज सर्व शेतकऱ्यांना एकूण 1,930 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांची आता लागली मोठी लॉटरी, कारण की सरकारच्या माध्यमातून आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत मोठी खुशखबर आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। शेतकऱ्यांची लागली लॉटरी असंच म्हणावं लागेल, कारण की आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टोटल 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वाचा निर्णय सध्या घेण्यामध्ये आला आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते। बघा, नमोचा 8वा हप्ता केव्हापासून रखडला आहे, त्याला कित्येक महिने झाले तो शेतकऱ्याला भेटला नव्हता। आता राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज खरंच आनंदाची बातमी आली असंच म्हणावं लागेल। राज्य सरकारकडून पीएम किसान योजनेचे बघा, सरकारने सांगितलं आहे राज्य सरकार आता तुम्हाला नमोचे 2,000 देईल आणि या ठिकाणी केंद्र सरकार तुम्हाला पीएमचे 2,000, म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, एकंदरीत 4,000 रुपये वाटपाला आज मुहूर्त लागला आहे। आज दुपारी 1 वाजल्यापासून शेतकरी बांधवांनो वितरण झालं आहे आणि टप्प्याटप्प्याने वितरण सुरू आहे। जर तुम्हाला आतापर्यंत 4,000 रुपये भेटले नसतील तर चिंता करू नका, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे पैसे बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आणि तुम्हाला मेसेज देखील येणार। सरकारच्या माध्यमातून आता वितरण जाहीर केलं आहे, परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, हे पैसे सर्व शेतकऱ्याला एकाच वेळी भेटणार नाही, हे लक्षामध्ये ठेवा। पैशांच्या वाटपाची ही प्रक्रिया आता 1 महिना चालणार आहे आणि सरकारने टोटल 3 टप्पे आता जाहीर केलेले आहेत। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आज पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्याची संख्या पाहता 15 जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण आज होणार आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर झाली, फक्त 15 जिल्ह्यामध्ये रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सरकारच्या माध्यमातून वितरण पार पडणार आणि या ठिकाणी बघा पुढचा जो काय टप्पा येणार त्यामध्ये पण वितरण पार पडणार। म्हणजे की बघा, टोटल 3 टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वितरण पार पडणार आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार। आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहिली, पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहिली। आता तुम्हाला जो हप्ता मिळणार आहे तो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आहे। बघा, दोन्ही हप्ते म्हणजे की 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, याच 15 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून या पैशांचं वितरण पार पडणार आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा। तर आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने डीबीटीद्वारे थेट पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोडण्याचे नियोजन केलं आहे।
तांत्रिक अडथळे आणि सर्व्हरवरील लोड टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे. यामुळे आज केवळ 15 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होतील. यामुळे बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होईल आणि पैसे मिळताना शेतकऱ्याला कोणताही तांत्रिक त्रास होणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, आज दुपारी 1 वाजल्यापासून वितरण सुरू झालेलं आहे शेतकरी बांधवांनो. आणि बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण चालणार आहे. तुमचा जिल्हा जर पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला रात्री का होईना परंतु 12 वाजेपर्यंत पैसे नक्कीच येणार आणि तुमचा मोबाईल वाजणार की तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये क्रेडिट झाले. हो शेतकरी बांधवांनो, कमी लोकसंख्या असलेल्या काही जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने प्राधान्य दिलं आहे. बँकांचे काम सुरळीत चालावे यासाठी ही विभागणी केली असून त्यानुसारच आता प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली जात आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आता सरकार खऱ्या आणि गरजू शेतकऱ्याला लाभ देत आहे यावर सरकारने भर दिला आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळण्यासाठी काही नवीन अटी आहे. जे शेतकरी या नियमांमध्ये बसणार नाही त्यांना यापुढे योजनेचा लाभ भेटणार नाही. गैरफायदा घेणाऱ्यांना रोखण्यासाठी आता कडक तपासणी सुरू असून केवळ फक्त बघा पात्र शेतकऱ्यालाच लाभ मिळणार. जे शेतकरी अपात्र आहे अशांना लाभ मिळणार नाही. सरकारच्या माध्यमातून सूचना करण्यामध्ये आल्या आणि काही अटी देखील घालण्यामध्ये आल्या आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे अशा शेतकऱ्याला या योजनेमधून वगळले जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पॅन कार्ड आणि उत्पन्नाच्या दाखल्याची मशिनीद्वारे तपासणी सुरू केली आहे. अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार नाही. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवून कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून नमो शेतकरी योजना व PM किसान योजनेचा फॉर्म भरलेला आहे. बघा त्यांना आता लाभ मिळणार नाही. बघा PM किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी योजना सुरू आहे. नमोला कोणताही वेगळा फॉर्म भरावा लागत नाही. बघा ही योजना केवळ अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच सरकारने सुरू केली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे ती म्हणजे की 15 जिल्ह्यांची यादी. त्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा एकाच कुटुंबामध्ये अनेक सदस्य या योजनेचा लाभ घेत आहे असं सरकारला सध्या दिसून आलं आहे. तर ते आता बंद होणार. रेशन कार्डच्या तपासणी करून अशा कुटुंबांना वेगळी यादी सरकारने जाहीर करून दिली आहे. म्हणजे की बघा सरकारने आता सांगितलं आहे कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळावा असा नियम सरकारने आता लावला आहे. बघा ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला अशांवर सरकार आता कारवाई देखील करू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल, तुमच्याकडे स्वतःची शेती असेल तरच या योजनेचा लाभ घ्या. मग शेती तुमच्याकडे 1 एकर असो किंवा 2 एकर असो किंवा मग 10 एकर असो तरी तुम्हाला लाभ मिळणार. परंतु 10 एकरच्या वरती शेती नसायला पाहिजे. जमिनीच्या क्षेत्राची सुद्धा नियमित आता या ठिकाणी कडक नियम लावला आहे. बघा सरकारने सांगितलं आहे ज्यांच्याकडे खूप जास्त शेती आहे 10 एकर असेल तरी पण चालेल, परंतु 10 एकर 12 गुंठे 13 गुंठे 10 एकरच्या वर शेती नसावी असा नियम सरकारने लावला. भरपूर असे शेतकरी आहे ज्यांच्याकडे 20 एकरपर्यंत शेती आहे, त्यांना श्रीमंत शेतकरी म्हणून ओळखलं जातं. सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली होती. आता शेतकरी बांधवांनो बघा सरकारने पुढील अट घातली आहे ती म्हणजे की चुकीच्या मार्गाने फार्मर आयडी बनावट रेशन कार्ड बनवणाऱ्यांवर कारवाई देखील होईल. म्हणजे की बघा ज्यांच्याकडे चुकीचे फार्मर आयडी कार्ड आहे
आणि जे चुकीचे फार्मर आय डी कार्ड बनवून देतात या दोघांवर देखील लाभ होईल. अशा फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला कायमचे अपात्र केलं जात असून आता केवळ गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यालाच लाभ मिळणार. बघा, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, पात्र जिल्ह्यांची यादी आज सरकारने सांगितली आहे. केवळ खऱ्या गरजू आणि पात्र शेतकऱ्यालाच या योजनेचा लाभ मिळणार. बघा, सध्या आपण या ठिकाणी यादी पाहून घेत आहोत. सरकारने यादी जाहीर केली. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने जो काही पहिला जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर आणि पैठण या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचा निधी जमा होईल. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. जळगाव जिल्ह्यातील बघा अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा आणि मुक्ताईनगर या तालुक्यांचा देखील समावेश सरकारने पहिल्या गटामध्ये केला आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, पुढील जिल्हा तो म्हणजे की जालना. बघा, जालना जिल्ह्यामधील अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या तालुक्यांची निवड सरकारने पहिल्या टप्प्यासाठी केली. तसेच नंदुरबार जिल्ह्यामधील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि अक्राणी या भागातील शेतकरी बांधवांचा पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने समावेश केला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा आला आहे तो म्हणजे की नांदेड. नांदेडमधील जे का तालुके आहे अर्धापूर, भोकर, बिबोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव आणि हिमायतनगर या तालुक्यांमधील शेतकरी बांधवांना लाभ मिळणार. डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर करण्यामध्ये आली आणि पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये आता लाभ जमा केला जाणार. आता पुढील जिल्हा तो म्हणजे की बीड. बघा शेतकरी बांधवांनो, बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज आणि अंबाजोगाई या भागामधील शेतकऱ्यांची नावे पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने निश्चित केली आहे. त्यानंतर बघा बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यामधीलच खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव. त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे देऊळगाव राजा. बघा हे पूर्ण नाव आहे. त्यानंतर नांदुरा, मलकापूर आणि मेहकर या भागामधील शेतकऱ्याला लाभ मिळणार. बघा आता पुढील जिल्हा तो म्हणजे की लातूर. बघा लातूर जिल्ह्यामधील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूळ, आनंदपाळ या भागामधील शेतकरी बांधवांची नावे सरकारने या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये सांगितली आहे. म्हणजे की या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रात्रीच्या 12 वाजेपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, धाराशिव जिल्ह्यातील बघा तुळजापूर, भूम, परंडा, वाशी, कळंब, लोहारा, उमरगा या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आता बघा परभणी जिल्ह्यामधील जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ बघा या ठिकाणी गंगाखेड. बघा सोनपेठचा समावेश आहे, मानवतचा समावेश आहे. त्यानंतर बघा गंगाखेड आणि पालम या तालुक्यांचा सुद्धा समावेश सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये झाला आहे. त्यानंतर बघा नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव, बागलाण, कळवण, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर आणि येवला या भागामधील शेतकऱ्याला 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, यादी अजून संपलेली नाही. सरकारने टोटल अशा 15 जिल्ह्यांची यादी आज जाहीर केलेली आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो. आता पुढील जिल्हा बघा सरकारने सांगितलं आहे अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यामधीलच तालुके संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, शेगाव बघा त्यानंतर पाथरी बघा आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांची नावे पहिल्या टप्प्यासाठी सरकारने सांगितली. त्यानंतरचा जिल्हा येतोय सोलापूर. बघा सोलापूर जिल्ह्यामधीलच बघा सरकारने सांगितले तालुके करमाळा, माठा, बार्शी, पंढरपूर, सांगोळ बघा. त्यानंतर आहे माळशिरस आणि या ठिकाणी मंगळवेढा या भागामधील शेतकऱ्याला आज या ठिकाणी लाभ मिळणार. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर झाली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील बघा शिरोळ सरकारने सांगितलं आहे. त्यानंतर
हातक कंगले, त्यानंतर करवीर, त्यानंतर पन्हाळा, त्यानंतर शाहूवाडी, राधानगरी आणि कागल या तालुक्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर झाला. आता बघा पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे अकोला. बघा अकोला जिल्ह्यामधील तालुके तेलारा, बाळापूर, पातूर, बार्शी, टाकळी, त्यानंतर मूर्तिजापूर, त्यानंतर अकोट या भागातील शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळणार. या सर्व 15 जिल्ह्यामध्ये आज पैशाचे वाटप होणार असून शेतकऱ्यांची चिंता दूर होईल. आज मेसेज तुम्हाला न आल्यास काळजी करू नका, कारण येत्या काळामध्ये बघा पुढील टप्पे वितरित होणारच आहे. शेतकरी बांधवांनो, या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% वितरण पार होणार आणि या ठिकाणी पात्र शेतकऱ्याला लाभ मिळणार. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितलं आहे ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड असेल अशाच पात्र शेतकरी बांधवांना दोन्ही योजनांचे लाभ मिळणार. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.